इथे नो पार्किंग मध्ये आहे. अजय जया जिंदाबाद, अजय जिंदा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अजय जया. हे इथे दिनाता का ट्रॅफिक डिपार्टमेंटला अजय जया आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. चोराला अटक करा, पैसे खाणाऱ्या चोराला अटक करा, अटक करा, अटक करा, चोराला अटक करा. लाईव्हच्या माध्यमातून आपण बघू शकता. चोराला अटक करा, चोराला अटक करा. चोरांना अटक करा. अजय जया जिंदाबाद. बरोबर आहे. तुम्ही गाडी टो करून दाखवली. आमचा पूर्ण पाठिंबा आहे. पूर्ण हे टोईंग घटनाविरोधीचे टोईंग व्हॅन चालू करतायत त्याला आमचा विरोध आहे. धर्मराज्य पक्षातर्फे आमचा संपूर्ण जाहीर पाठिंबा आहे. आणि आम्हाला सगळ्यांना पण बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं पण अजय जया आगे बढ़ो. ठाणेकरांनी अजय जयांना पाठिंबा दिलाय आणि तमाम ठाणेकरची मागणी आहे ही टोईंग बंद व्हायला पाहिजे. या जाचकाठी पासून नागरिकांना त्रास दूर झाला पाहिजे यासाठी तमाम ठाणेकरांनी अजय जयांना सपोर्ट केला आहे. आणि तुमच्याकडून तमाम ठाणेकरांना मी आव्हान पण आता करतोय, तुम्ही या आणि आंदोलन सपोर्ट करा. हे आंदोलन अजय जयांचं नसून ठाणेकरांचं आहे. या ठाणेकरांनी विजय करतो. 6 महिन्यामध्ये काही फरक पडला नाही. आता का चालू झाल्या पाहिजे. टोविंग व्हॅनला जर तुम्ही ट्रेनिंग दिली सगळं केलं तर 100-200 पोलीस आहे, पण एक टोविंग व्हॅन नाही इथं गाडी उचलायला. हाच बोलपण आहे. लिगल टोविंग ट्रेनिंग तर चालेल, पण अशी इलिगल टोविंग आम्ही चालू देणार नाही. अजय जयावर पोलिसी कारवाई होणार होती, या ठिकाणी पोहोचलेले राजकीय कार्यकर्त्यांचा चालला का सगळे याद येते. राजकीय आले तर सर्व चालते, त्यांना बरोबर भेटतात. नेता आले तर एम्ब्युलन्स नाही दिसत. नेता आले तर एम्ब्युलन्स नाही दिसत त्यांना. आता एम्ब्युलन्स दिसते. माझे मित्र आहे. पोरं भरले कामाला. फक्त माणसाला जिंदाबाद जिंदाबाद अजय जिंदाबाद किसान मुर्दाबाद. गुंडे गुंडे आणा. तुमच्या गुंडे कुठे? त्या दिवशी गुंडे आले होते. गुंडे आणा लवकर. आज गुंडे कुठे गेले त्यांचे? आज गुंडा कुठे गेला तुमचे? गुंडे घरी गेले. गुंडे आणा. गुंडे आणा. काय लागले.
झाला घेतला स्टार्टिंग कुठे गाडी तुमची इकडे घ्या ना, इथे जिथे आहे लाईव्ह चालू आहे. मला माईक दे ना. आप देख सकते हैं थाने में टोइंग के विरोध में जन आंदोलन खड़ा हुआ है और जन सैलाब उपड़ा हुआ है. लाइव के माध्यम से अपन देख रहे हैं. ऐसे चलते आओ 2 मिनट लगेगा. जल्दी आओ यार. बात बंद करा टोइंग बंद करा. तुम्हाला कायदा माहिती आहे का साहेब? विनाकारण तुम्ही यांच्या समोर या लोकांनी माझ्या अंगावर आले होते. आता बोलवा तुमचे लोक आहेत. मी बोलवले नाही लोकांनी
आंदोलन जन आंदोलन बनकर उभर रहा है थाने के अंदर। त्यांच्या ज्या गाडी आहेत त्याच्यामध्ये फक्त 3 लोकांचा प्रावधान आहे, तरी ते 5-5 पोरं त्या टोईंग व्हॅनमध्ये बसतात आणि ते गाडी खेचून घेऊन जातात। याच्यामध्ये एवढा भ्रष्टाचार आहे, गेल्या 2 वर्षापासून मी सातत्याने पाठपुरावा करतोय। त्याच्या पहिले जे DCP होते त्यांनी सुद्धा राठोड साहेब जे होते त्यांनी पण याच पद्धतीने भ्रष्टाचार केलं होतं त्यांच्यावरती पण। आणि आत्ता मी बोलतोय त्याच्यामध्ये DCP जे आहेत ना त्यांचा त्याच्यामध्ये मोठा वाटा आहे। त्यांना दिसतंय की आम्ही दाखवणार चालू करू, मी त्यांना सांगतोय चालू करून दाखवा। हो ते बॅनर जे लावलेत ना लोकांनी लावलेत ते बॅनर ते पण माझ्यावरती गुन्हा दाखल करत आहे। चल विद्युतीकरण जेवढे बॅनर्स असते पडलेचं तेव्हा त्यांच्यावरती गुन्हा दाखल नाही झाला, फक्त लोकांनी जे लावलेले त्याच्यावरती। आता शिवसेना साहेबांना मी फक्त 4 प्रश्न विचारतो, ॲग्रीमेंट केले ते ई टेंडरिंग मध्ये केले का हे त्यांना विचारा। मुंबईमध्ये जसं का घेत नाहीये, तुम्ही वेगळं ॲग्रीमेंट का केलंय? ते पण पोलीस डिपार्टमेंट आणि हे पण पोलीस डिपार्टमेंट ना ठाण्यातल्या, तिथे काय वेगळा कायदा लागतो का? आणि मोटार व्हेकल ॲक्टमध्ये फक्त टोईंग व्हॅनमध्ये 3 लोकांना अलाउड आहे, त्याच्यामध्ये 5-5, 6-6 लोक बसून असतात, हे कसं चालणार आहे? त्यांचे आता फक्त त्यांनी कॅमेरा आहे ना त्यांच्या टोईंग व्हॅनमध्ये लावले, प्रत्येक माणसाला लुटलेले आणि लुटणारे माणूस तिथे जवळ म्हणून आहे, तो तिथे बसलेला असतो, DCPच्या बाजूला तो कलेक्शन करतो। एवढा पुरावे देऊन सुद्धा DCP ठाण्यातले असून सुद्धा त्यांनी इतक्या लोकांना भ्रष्टाचार केलेले आहेत। नोकरीवर नाही ते लोक देखील या ठिकाणी कलेक्शन करतात। हो अरे त्यांचं कामच आहे ते रिझल्ट आलं जवळ तरी ते प्रत्येक पॉईंटचं 50,000 1 लाख रुपये त्यांच्याकडून घेतले जातात। त्या 2 व्हीलरला नंबर प्लेट नाहीये असे टीचर्स आणि पेरोल त्या मुलांकडे ऑथराईज केलेल्या हात लावायला, ऑथराईज केलेल्या गाड्यांना विल्हेवाट लावायला पैसे जर बेकायदेशीर म्हणायचे